नमो नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रातर्फे आयोजित शताब्दी व्याख्यानमालेतील 55वे पुष्प गुंफण्याची संधी मला दिल्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. ज्या गुरुजनांच्या सहवासामध्ये मी साहित्यातील मुळाक्षरे गिरवायला शिकलो, आज त्यांच्या समक्ष बोलत असताना कुरुक्षेत्रावरील अर्जुनाप्रमाणे वेपथुष्य शरीरे मे रोमहर्षस्य जायते अशी अनुभूती मी घेत आहे. मात्र तरीही त्यांच्याच आशीर्वादाच्या जोरावर आपल्या समोर बोलण्याचे धारिष्ट्य करत आहे. आजचा माझ्या बोलण्याचा विषय आहे आद्य नाटककार भास. भासाबद्दल आपण पीपीटीच्या माध्यमातून माहिती घेऊया. आद्य नाटककार भास. भासाला भारतीय साहित्यामधला पहिला नाटककार मानलं जातं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भासापूर्वीच्या कोणत्याही नाटककाराचं नाटक आज उपलब्ध नाही. अर्थात उपलब्ध साहित्याच्या आधारावर भास हा पहिला नाटककार ठरतो. भासाबद्दल अधिक विस्ताराने माहिती आपण घेऊया. नाटककार म्हणून भासाची कीर्ती त्याच्यानंतर होऊन गेलेल्या जवळपास सर्वच नाटककार व कवींनी गायलेली आहे. यातला पहिला क्रमांक लागतो तो कालिदासाचा. कालिदासाने आपल्या मालविकाग्निमित्रम नावाच्या नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये प्रथित यशसाम भास कविपुत्र सौमिल्लकादीनां प्रबंधान अतिक्रम्य वर्तमान कवेः कालिदासस्य क्रियायां कथम परिषदो बहुमानः असा प्रश्न विचारला आहे. यामध्ये भासासारखा श्रेष्ठ नाटककार असताना वर्तमान काळातल्या अर्थात कालिदासाच्या काळातल्या या नवीन कालिदास नावाच्या नाटककाराच्या क्रियांना अर्थात नाटकांना लोकांकडून सन्मान मिळेल का असा प्रश्न कालिदासाने आपल्या पहिल्याच नाटकामध्ये विचारून भासाबद्दलचा आदर व्यक्त केलेला आहे. असंच भासाबद्दलचा दुसरा एक महत्वाचा उल्लेख म्हणजे जयदेव कवी यांनी लिहिलेल्या प्रसन्न राघव नाटकामध्ये आढळतो. भासो हासः कविकुलगुरु कालिदासो विलासः असं म्हणताना जयदेव कवी काव्यरूपी स्त्री अर्थात कविता कामिनीचा भास हे हास्य आहे तर कालिदास हा शृंगार आहे असं वर्णन केलेलं आहे. या भासाबद्दल मध्यंतरीच्या काळामध्ये फक्त नावाव्यतिरिक्त कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. भासाचं कोणतंही साहित्य नाटक मध्यंतरीच्या काळामध्ये उपलब्ध नव्हतं. मात्र ही नाटकं कशा प्रकारे उपलब्ध झाली याचा विचार केल्यानंतर आपल्याला भास प्रश्न लक्षात येईल. 1909 साली टी गणपती शास्त्री यांना काही नाटकं सापडली. त्रावणकोर संस्थानच्या वतीने महामहोपाध्याय गणपती शास्त्री ग्रंथांचं संशोधन करण्याचं कार्य करत होते. या कार्यासाठी फिरत असताना त्रावणकोर संस्थानच्या दक्षिणेला पद्मनाभपुराजवळ मनली ठक्कर या मठामध्ये त्यांना काही हस्तलिखितं सापडली. ही हस्तलिखितं भुर्जपत्रावर लिहिलेली आणि मल्याळी लिपीमधली होती. भाषा संस्कृत पण लिपी मात्र मल्याळी अशी आगळी वेगळी हस्तलिखितं त्यांना त्रावणकोर म्हणजेच आजच्या त्रिवेंद्रम या परिसरामध्ये सापडली. ही हस्तलिखितं साधारण 300 वर्ष जुनी म्हणजे 16व्या किंवा 17व्या शतकातली होती. आणि त्यांना या उत्खननाच्या कार्यामध्ये सुरुवातीला 10 आणि नंतर अधिक संशोधन केल्यानंतर 3 अशी एकूण 13 हस्तलिखितं सापडली. ही 13 हस्तलिखितं म्हणजे 13 नाटकं होती. आणि मग स्वाभाविक प्रश्न निर्माण झाला, ही नाटकं कुणाची? आणि या प्रश्नालाच भास प्रश्न म्हणून ओळखले जाते. या सर्व नाटकांमध्ये काही समान वैशिष्ट्य दिसत होती. त्यातलं पहिला महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कोणत्याही नाटकामध्ये नाटककाराच्या नावाचा उल्लेख दिसत नव्हता. याचं महत्वाचं कारण असं सांगता येईल की पूर्वीच्या काळामध्ये संस्कृत साहित्यामध्ये साहित्यिक स्वतःच्या बद्दल अधिक माहिती सांगत नसत. प्रसिद्धी परांगमुखता हे या साहित्यिकांचं वैशिष्ट्य. पण किमान स्वतःचं नाव तरी सर्व नाटककार
नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये घालत असत. मात्र या नाटकांमध्ये प्रस्तावनेमध्ये नाटककाराचं नाव सुद्धा दिसत नाही. या नाटकाचं दुसरं महत्वाची वैशिष्ट्य या सर्वच नाटकांची म्हणजे नाटकाच्या सुरुवातीला नांद्यन्ते ततः प्रविशती सूत्रधारः अशी रंगसूचना येते. याचा अर्थ नांदी संपल्यानंतर सूत्रधार प्रवेश करतो. खर तर संस्कृत नाटकांमध्ये नांदी याचा अर्थ मंगलाचरण, आणि ही नांदी अगदी सुरुवातीला असते आणि त्याच्यानंतर सूत्रधार प्रवेश करतो. हे जरी खरं असलं तरी नांदी सुद्धा नाटकामध्येच दिलेली असायची. मात्र या नाटकांमध्ये सुरुवातीला नांदी न देता नांद्यन्ते ततः प्रविशती सूत्रधारः अशी रंगसूचना येते आणि त्याच्यानंतर मंगलाचरणाचा एक श्लोक येतो. या संदर्भामध्ये बऱ्याच विद्वानांचं असं मत आहे की सूत्रधाराच्या प्रवेशापूर्वी एक मंगलाचरण होत असावं आणि सूत्रधाराच्या प्रवेशानंतर एक मंगलाचरण होत असावं. यापैकी सूत्रधार आल्यानंतरचं मंगलाचरण हे या सर्व नाटकांमध्ये दिसतं, मात्र पूर्वीचं मंगलाचरण या नाटकांमध्ये दिसत नाही. अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सूत्रधाराकडून नाटकाची प्रस्तावना करण्याचा जो सुरुवातीचा भाग असतो त्यासाठी प्रस्तावना असा शब्द वापरण्याचा संस्कृत साहित्यात प्रघात आहे. मात्र या सर्वच नाटकांमध्ये प्रस्तावना असा शब्द न वापरता स्थापना असा शब्द येतो. अर्थात सुरुवातीला सूत्रधाराने प्रस्तावना करण्याच्या या भागाला स्थापना असं नाव दिल्याचं दिसतं. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत नाट्य साहित्यामध्ये शेवटी एक मंगलाचरण केलं जातं ज्याला भरतवाक्य असं म्हणतात. या सर्व नाटकांमध्ये भरतवाक्यामध्ये बरचसं साम्य दिसून येतं. यापैकी 5-6 नाटकांमध्ये तर भरतवाक्यातलं शेवटचं चरण राजसिंह प्रशास्तुनः हे असंच्या असं सगळ्या नाटकांमध्ये 5 ते 6 नाटकांमध्ये दिसतं आणि उर्वरित नाटकांमध्ये सुद्धा भाषेच्या बाबतीमध्ये भरतवाक्यामध्ये बरीचशी समानता दिसून येते. अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व नाटकांच्या सुरुवातीच्या श्लोकामध्ये म्हणजेच मगाशी म्हटल्याप्रमाणे सूत्रधार आल्यानंतर जे मंगलाचरण होत असे त्याच्यामध्ये मुद्रा अलंकाराचा वापर केला जातो. मुद्रा अलंकार म्हणजे काय तर श्लोकामध्ये जो काही भावार्थ किंवा शब्दार्थ व्यक्त करायचा आहे तो व्यक्त करत असताना शब्दांची रचना अशा प्रकारे केली जाते की त्यातून कोणतं तरी नाव समोर येतं. शब्दांची रचना अशा विशिष्ट प्रकारे होते की काही शब्द एकमेकाशी जोडले जाऊन त्यातून नाव निर्माण होतात. आणि या सर्व नाटकांमध्ये नाटककाराने एक वैशिष्ट्यपूर्ण या नांदीच्या संदर्भात केलेली गोष्ट अशी दिसते की त्या नाटकामध्ये असणाऱ्या पात्रांची नावं ही नांदीच्या या श्लोकामध्ये दिसतात. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर या 13 नाटकांपैकी एक नाटक प्रतिमा नावाचं आहे जे रामायणावर आधारित आहे. या नाटकाची नांदी आहे सीता भव पातु सुमंत्र तृष्टः सुग्रीव राम सहलक्ष्मणश्च यो रावणार्य प्रतिमश्य देव्या विभीषणात्मा भरतोनुसर्ग. रामायणातल्या जवळपास सर्वच प्रमुख पात्रांचा उल्लेख या नांदीमध्ये केला आहे. यालाच मुद्रा अलंकार असे म्हटले जाते. या नाटकांमध्ये 13 पैकी 13 नाटकांमध्ये जवळपास मुद्रा या प्रकारचा अलंकार नांदीमध्ये दिसतो. या सर्वच नाटकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व नाटकांच्या भाषा आणि रचना याच्यामध्ये बरचसं साम्य आहे. नाटकाची भाषा अर्थात संस्कृत भाषा असली तरी सुद्धा भाषा वापरण्याची पद्धत आणि नाटकाची एकंदरीतच रचना यामध्ये कमालीचं साम्य दिसून येतं. त्याशिवाय पाणिनीय व्याकरणामध्ये सांगितलेल्या नियमांनुसार बऱ्याच ठिकाणी प्रयोग केलेले नाहीत. जुन्या व्याकरणाच्या नियमांप्रमाणे ज्याला आर्ष प्रयोग म्हणतात असे आर्ष प्रयोग या नाटकांमध्ये दिसतात आणि याशिवाय अन्य काही व्याकरण दोष सुद्धा या नाटकांमध्ये दिसतात. अजून एक वैशिष्ट्य या नाटकांचं म्हणजे या सर्व नाटकांमध्ये अनेक पताका स्थाने दिसतात. पताका स्थान हा संस्कृत साहित्यशास्त्रातला शब्द कदाचित काही जणांना माहीत नसेल म्हणून थोडंसं स्पष्ट करणं आवश्यक वाटतं. नाटकामध्ये एखाद्या पात्राच्या संवादामध्ये अशा प्रकारची रचना केलेली असते की त्या पात्राचं वाक्य किंवा शब्द ज्या ठिकाणी संपतं त्या वाक्यातला शेवटचा शब्द त्या संवादातला शेवटचा शब्द आणि त्याच वेळेला अन्य कुठल्या तरी पात्राकडून उच्चारल्या गेलेल्या वाक्यामधला पहिला शब्द या 2 शब्दांची किंवा काही वेळेला 2 पेक्षा अधिक शब्दांची एकमेकाशी अशा प्रकारे संगत जोडली जाते की त्यातून एक तिसरा अर्थ निर्माण होतो
आणि हा तिसरा अर्थ पुढे घडणाऱ्या घटनांची माहिती करून देतो. या संदर्भात एक उदाहरण सांगता येईल. भवभूती नावाचा एक प्रसिद्ध नाटककार संस्कृत साहित्यातला आहे. त्याने उत्तर रामचरितम नावाचं नाटक रामायणाच्या उत्तरकांडावर लिहिलेलं आहे. रामाच्या राज्याभिषेकानंतरचा कथाभाग या नाटकामध्ये येतो. या नाटकाच्या पहिल्या अंकामध्ये राम सीतेबद्दल विचार करत असताना सीतेबद्दलचे प्रत्येक गोष्ट मला प्रिय आहे असं त्याला वाटत असतं, आणि त्यावेळेला तो स्वतःशीच म्हणतो की हिची कोणती गोष्ट मला प्रिय नाही बरं, आणि त्याचं उत्तर तो स्वतःच देतो, फक्त हिचा विरह, अर्थात हिचा विरह सोडून मला सगळं प्रिय आहे. या वाक्यामधला शेवटचा शब्द विरह, आणि त्याच वेळेला एक दासी येते आणि तिने रामाने पाठवलेला एक गुप्तहेर रामाला भेटायला आल्याची सूचना घेऊन ती येते, आणि सूचना देण्यासाठी ती पहिलं शब्द उच्चारते उपस्थितः, आणि दुसरा शब्द त्या गुप्तहेराचं नाव घेते. या रामाच्या बोलण्यातला विरह आणि दासीच्या बोलण्यातला उपस्थितः या दोन शब्दांचा एकमेकाशी संग होऊन त्यातून विरह उपस्थितः याचा अर्थच विरह उपस्थित झालेला आहे, म्हणजे सीतेचा आणि रामाचा विरह जवळ आलेला आहे, अशा प्रकारचं वाक्य तयार होतं, ज्यातून पुढे घडणाऱ्या कथाभागाची माहिती मिळते. अशी पताका स्थाने या 13 नाटकांमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. हेही या नाटकांचं वैशिष्ट्य होतं. ज्या वेळेला टी गणपती शास्त्रींना ही सर्व नाटकं सापडली, त्यावेळेला ही नाटकं कुणाची आहेत यासाठी त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली, आणि शोध घेत असताना त्यांनी पूर्वीच्या काही साहित्यिकांची वाक्य पाहिली, काही श्लोक पाहिले, आणि त्याच्यावरून त्यांना शोध घेण्याचं काम थोडंसं सोपं झालं. यातलं काही महत्वाचे उल्लेख या ठिकाणी करतो. बाणकवी नावाचा एक प्रसिद्ध महाकवी संस्कृत साहित्यात होऊन गेला. संस्कृत साहित्यामध्ये जी सर्वात महत्वाची मानली गेलेली अशी पंचमहाकाव्य आहेत, त्यातलं हर्षचरितम हे एक काव्य आहे, आणि त्या हर्षचरितम काव्यामध्ये सूत्रधार कृतारंभैर नाटकैर बहुभूमिकैः सपताकैर यशोलेभे भासो देवकुलैरिव असं बाणकवीने उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये भासाच्या सूत्रधार कृतारंभैर म्हणजे नाटकांची सुरुवात सूत्रधाराद्वारे करण्याच्या भासाचं जे वैशिष्ट्य आहे त्याचा उल्लेख केलेला दिसतो. आत्ता मगाशी आपण बोलल्याप्रमाणे या 13 नाटकांचं वैशिष्ट्य सुद्धा असं दिसतं की नांद्यन्ते ततः प्रविशती सूत्रधारः, याचा अर्थच नांदी संपल्यानंतर सूत्रधार प्रवेश करतो, याचा अर्थ नाटकाची सुरुवात सूत्रधाराकडून केली जाते आणि त्याच्यानंतर नांदीचा श्लोक येतो. हे जे वैशिष्ट्य या 13 नाटकांचं होतं, हेच वैशिष्ट्य भासाचं सुद्धा आहे, हे या श्लोकामध्ये बाणकवी सांगतो. अजून एक स्तुतीपर श्लोक भासाबद्दलचा राजशेखराकडून लिहिला गेलेला आहे. तो असा: भास नाटक चक्रेपी शेके क्षिप्ते परीक्षितुम स्वप्नवासव दत्तस्य दाहको भुन्न पावकः. भासाच्या नाट्यचक्रामध्ये असलेलं स्वप्नवासव दत्त हे नाटक ज्या वेळेला अग्नीमध्ये समर्पित केलं गेलं, त्यावेळेला त्या नाटकाला अग्नी सुद्धा जाळू शकलं नाही, अशी स्तुती राजशेखराने स्वप्नवासवदत्तम या भासाच्या नाटकाची केलेली आहे. या श्लोकातून दोन महत्वाच्या गोष्टी कळतात. पहिलं म्हणजे स्वप्नवासवदत्तम या नाटकाचा उल्लेख कळतो, आणि दुसरं म्हणजे या नाटकाचा कर्ता भास आहे हे कळतं. खर तर हा जो श्लोक आहे हा एका दंतकथेवर आधारित आहे. असं म्हणतात की पूर्वी सर्व कवींमध्ये अशी चढाओढ लागली की सर्वात उत्कृष्ट साहित्य कोणाचं, आणि अग्निपरीक्षा करून ते ठरवावं असं ठरलं. त्यावेळेला सर्वांचं साहित्य जळून गेलं, मात्र भासाचं स्वप्नवासवदत्तम हे नाटक मात्र काही जळलं नाही. याचं कारण म्हणजे भासाचं स्वप्नवासवदत्तम हे सर्वश्रेष्ठ साहित्य होतं. अशा प्रकारची दंतकथा स्वप्नवासवदत्तम बद्दल प्रसिद्ध आहे. त्याच्यावरूनच राजशेखराने हा श्लोक लिहिला असावा, किंवा कदाचित राजशेखराच्या या श्लोकावरून ती दंतकथा आली असावी, अशी ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र या श्लोकामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी कळते ती म्हणजे स्वप्नवासवदत्तमचा कर्ता भास आहे. आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे जी 13 नाटकं सापडली होती त्यातलं एक नाटक स्वप्नवासवदत्तम होतं. याच्यावरूनच स्वप्नवासवदत्तमचा कर्ता जर भास असेल आणि त्या 13ही नाटकांचा कर्ता एकच असेल, तर स्वप्नवासवदत्तमचा आणि पर्यायाने उर्वरित 12 नाटकांचा कर्ता भास असावा, असा अंदाज टी गणपती शास्त्री यांनी लावला. आणि मग या अंदाज लावण्यावरून ही नाटकं भासाची आहेत किंवा नाही असे दोन पक्ष पडले. या दोन्ही पक्षांना मान्य असलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे नाटकांचे एककर्तृत्व, अर्थात
सर्वांनी हे मान्य केलं की ही सगळी नाटकं 13 नाटकं कोणत्या तरी एकाच नाटककाराने लिहिलेली आहेत, कारण या नाटकांमध्ये भाषेच्या बाबतीमध्ये कमालीची समानता दिसून येते. आणि मग दोन पक्ष जे पडले त्यांच्यामध्ये पहिला पक्ष गणपती शास्त्रींचं मत मानणारा पक्ष, की ज्यांना भासाची ही नाटकं आहेत असं वाटतं, आणि या उलट दुसरा पक्ष म्हणजे ज्यांना ही नाटकं भासाची नाहीत असं वाटतं. या दोन्ही पक्षांच्या द्वारे अनेक मतमतांतर प्रस्थापित केली गेली आणि या सगळ्यातून काय असावं याच्याबद्दल अनेक संशोधन अनेक विद्वानांनी केलं. या सगळ्यातून आत्ताच्या घडीला जो निष्कर्ष सर्वांनी मान्य केलेला आहे तो म्हणजे ही 13 नाटकं भासाची आहेत. याचं महत्वाचं कारण म्हणजे टी गणपती शास्त्री यांनी जे पुरावे भासाची नाटकं असावीत असा विचार करून दिलेली आहेत, त्यातले बरेचसे पुरावे हे 100% त्यांच्या तर्काला अनुसरून योग्य वाटतात. आणि या सर्व पुराव्यांवरून ही नाटकं भासाची असावीत हाच तर्क सगळ्यात योग्य आणि जवळचा वाटतो. या उलट विरोधी मत मांडणाऱ्या विद्वानांनी ही नाटकं निश्चितपणे कुणाची आहेत हे सांगण्याच्या बाबतीमध्ये तितकंसं ठोस काही पुरावा दिलेला नाही, आणि त्यामुळे ही नाटकं भासाची नाहीत असं म्हणणाऱ्यांपेक्षा ही नाटकं भासाची आहेत हा पक्ष जास्त योग्य ठरतो. आणि त्यामुळे आत्ता सध्या तरी उपलब्ध साहित्य आणि सामग्रीच्या आधारावर ही नाटकं भासाची आहेत असं मान्य केलं गेलेलं आहे. स्वाभाविक सर्वांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की इतकं या चर्चा केल्या जाणाऱ्या नाटकांची तर ही नाटकं आहेत कोणती, ही 13 नाटकं कोणती आहेत. तर त्याचा विचार करताना त्यांचा आपण 4 विभागांमध्ये वर्गीकरण करूयात. पहिला विभाग म्हणजे उदयन कथांवर आधारित नाटकं, दुसरा विभाग लोककथांवर आधारित नाटके, तिसरा विभाग रामायणावर आधारित नाटके आणि चौथा महाभारतावर आधारित नाटके. आता या प्रत्येक विभागातली नाटके कोणती ते पाहू. पहिला उदयन कथेवर आधारित, यामध्ये प्रतिज्ञा यौगंधरायण नावाचं नाटक आहे जे उदयनाच्या आणि वासवदत्तेच्या प्रेमकथेबद्दल आहे. उदयन नावाचा राजा आणि वासवदत्ता नावाची एक राजकन्या या दोघांचं एकमेकावर प्रेम जडणे आणि या दोघांचा एकमेकाशी विवाह असा साधारणपणे या नाटकाचा कथाभाग आहे. आणि याच नाटकाचा उत्तरार्ध म्हणावं असं स्वप्न वासवदत्तम हे नाटक आहे. याच्यामध्ये उत्तरार्धाचा भाग असल्यामुळे उदयन आणि वासवदत्ता यांचं लग्न आधीच झालेलं आहे, पण राजकीय संकटामुळे वासवदत्ता अज्ञातवासात राहते. राजाला ती मेली आहे असं सांगितलं जातं आणि नंतर अज्ञातवासात राहणारी वासवदत्ता आणि राजा यांचं पुनर्मिलन नाटकाच्या शेवटी होतं. असा साधारण कथाभाग या स्वप्न वासवदत्तम मध्ये येतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वप्न वासवदत्तम बद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. याचं महत्वाचं कारण म्हणजे हे भासाने लिहिलेल्या 13 नाटकांमधलं सर्वोत्कृष्ट नाटक मानलं जातं. भासाने हे एकमेव नाटक लिहिलं असतं तरीही कदाचित भासाला सर्वश्रेष्ठ नाटककारांच्या पंक्तीमध्ये बसवावं लागलं असतं असं बरेच विद्वान मानतात. दुसरा प्रकार म्हणजे लोककथांवर आधारित नाटके. यामध्ये चारुदत्तम आणि अविमारक ही 2 नाटकं प्रसिद्ध आहेत. यातलं चारुदत्तम हे जे नाटक आहे या नाटकाचं पुढचं संस्करण म्हणजे मृच्छकटिक. कदाचित हे नाव काही जणांना परिचितही असेल. या चारुदत्तावरून मृच्छकटिक हे नाटक पुढच्या काळामध्ये शूद्रकाने रचलं आणि असं मानलं जातं की मृच्छकटिक हे चारुदत्त या छोट्या नाटकाचं थोडंसं विस्तृत स्वरूपामध्ये केलेलं नाटक आहे. याशिवाय अविमारक हे 6 अंकी नाटक आहे आणि हे भासाच्या स्वतंत्र कल्पनाशक्तीवर आधारित आहे. ही एक प्रेमकथा आहे. याशिवाय रामायणावर आधारित असलेली अभिषेक आणि प्रतिमा ही 2 नाटकं आहेत. यातलं अभिषेक नाटकामध्ये रामायणातल्या किष्किंधा कांडापासून ते युद्धकांडापर्यंतचा साधारण भाग येतो. याच्यामध्ये सुग्रीवाचा, विभीषणाचा आणि रामाचा अशा तिघांचा राज्याभिषेक झाल्याचे प्रसंग येतात आणि कदाचित म्हणूनच याला अभिषेक नाव दिलं गेलं असं विद्वान मानतात. रामायणावर आधारित दुसरं नाटक म्हणजे प्रतिमा. हेही नाटक भासाच्या उत्कृष्ट कल्पनाशक्तीचे आणि त्याच्या नाटककार म्हणून असलेल्या क्षमतेची जाणीव करून देणारं नाटक आहे. रामाच्या राज्याभिषेकाची वार्ता सर्वांना कळते आणि तितक्यातच रामाचा राज्याभिषेक रद्द होऊन रामाला वनवास द्यायची आज्ञा होते. इथपासून नाटक सुरू होतं आणि शेवटी राम अयोध्येला परत येऊन त्याचा राज्याभिषेक होतो. इथपर्यंतचा कथाभाग या नाटकामध्ये येतो.
म्हणजे खऱ्या अर्थाने बघितलं तर रामायणातले सर्वच प्रमुख प्रसंग या नाटकात येतात असं म्हणायला हरकत नाही. पण अभिषेक नाटकामध्ये किष्किंधा कांडापासून युद्धकांडाला महत्व दिल्यामुळे या नाटकामध्ये नाटककाराने मोठ्या खुबीने तो जो कथाभाग आहे तो टाळलेला आहे आणि उल्लेखातून त्याची फक्त कल्पना प्रेक्षकांना करून दिलेली आहे. या नाटकामध्ये प्रामुख्याने अयोध्याकांड, अरण्यकांड या दोन कांडांना महत्व दिलेलं दिसतं. या नाटकातलं प्रतिमागृहाचं वर्णन हा भासाच्या कल्पनाशक्तीचा स्वतंत्र परिचय करून देणारा प्रसंग आहे. त्यामुळे या नाटकाला प्रतिमा नाव दिलं गेलं असावं असं विद्वान मानतात. भासाने लिहिलेल्या एकूण नाटकांपैकी 6 नाटकं ही उदयन कथा, लोककथा आणि रामायणावर आधारित आहेत आणि उर्वरित 7 नाटके ही महाभारतावर आधारित आहेत. यातलं दूतवाक्यम हे नाटक कृष्ण शिष्टाई करण्यासाठी ज्या वेळेला कौरवांकडे गेला होता त्या प्रसंगाची माहिती देणारं हे नाटक आहे. दूत घटोत्कच हे महाभारतावर आधारित पण संपूर्ण काल्पनिक नाटक आहे. अभिमन्यूच्या मृत्यूनंतर धृतराष्ट्राकडे दूत म्हणून घटोत्कच गेला असा कथाभाग या नाटकाचा आहे. मध्यम व्यायोग हे व्यायोग या नाट्य प्रकारातलं नाटक आहे. याच्यामध्ये भीम आणि त्याचा पुत्र अर्थात घटोत्कच यांच्या संदर्भाने कथा येते. कर्णभारम या नाटकामध्ये कर्णाच्या मनावरील भार या संदर्भाने कथा येते. कर्णाला सेनापती पद मिळाल्यानंतर त्याच्यावर असलेलं मानसिक दडपण या नाटकामधून नाटककार दाखवून देतो. प्रामुख्याने ब्राह्मणाच्या रूपामध्ये येऊन इंद्राने कर्णाकडून कवच कुंडल नेली हा कथाभाग या नाटकामध्ये येतो. एकांकी असं हे नाटक आहे. त्यानंतर पंचरात्रम हे नाटकही महाभारतावर आधारित परंतु नाटककाराच्या कल्पनाशक्तीवर आधारित असलेलं नाटक आहे. अज्ञातवासातील पांडवांना शोधण्याच्या बदल्यामध्ये पांडवांना अर्धराज्य देण्याचं दुर्योधन कबूल करतो आणि खरंच पांडवांचा शोध लागल्यानंतर पांडवांना अर्धराज्य देतो आणि महाभारताचं युद्ध टाळलं जातं. अशा प्रकारे मूळ वस्तुस्थितीपेक्षा वेगळं असं कल्पनाशक्तीवर आधारित हे नाटक आहे. उरुभंगम या नाटकामध्ये भीम आणि दुर्योधन यांच्यातील गदायुद्ध झाल्यानंतर दुर्योधनाची अवस्था याचं अतिशय करुण असं वर्णन या नाटकामध्ये दिसतं. नाटकामध्ये दुर्योधनाला पाहून आपल्या मनामध्ये सहानुभूती निर्माण होते. अशा प्रकारचं या नाटकाची रचना वेगळ्या पद्धतीने केलेली दिसते. शेवटचं बालचरितम हे नाटक आहे महाभारतावर आधारित पण प्रत्यक्षामध्ये महाभारताच्या मूळ कथानकावर न घेता महाभारतातला कृष्णाच्या संदर्भाने जो भाग येतो, कृष्णाच्या बाललीलांचा जो भाग येतो त्याच्या संदर्भातलं हे नाटक आहे. कृष्णाच्या जन्मापासून ते कंसवधापर्यंतचा भाग या नाटकामध्ये दिसतो. अशा प्रकारची ही भासाची 13 नाटकं विविध प्रकारच्या कथानकांवर आधारित आहेत असं दिसतं. हा भास कोणत्या काळामध्ये होता याच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक विद्वानांनी निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा थोडासा आपण आढावा घेऊयात. मगाशी म्हटल्याप्रमाणे कालिदासाने आपल्या पहिल्या नाटकात भासाचा उल्लेख केल्यामुळे कालिदासाच्या पूर्वी भास होऊन गेला हे सर्वांना निश्चितपणे कळलं. पण कालिदासाचा काळ कोणता याच्याबद्दल सुद्धा अनेक विद्वानांमध्ये मतभेद असल्यामुळे भासाचा काळ ठरवण्यासाठी कालिदासाचा काळ ठरवणं हे आवश्यक होतं आणि कालिदासाचा काळ अजूनपर्यंत ठोस पुराव्याच्या आधारे कुठल्याही विद्वानांना सांगता आलेलं नाही. याच्यामध्ये इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून ते इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या काळामध्ये कालिदासच नेऊन ठेवलं जातं. पण त्यातल्या त्यात कालिदास हा इसवी सन पूर्व 1 किंवा इसवी सन 4 या काळामध्ये कधीतरी होऊन गेला असं मानलं जातं. त्यामुळे कालिदासाच्या काळावरून कल्पना स्पष्टतेने न आल्यामुळे शूद्रकाचा काळ विचारात घेणं योग्य ठरेल. शूद्रकाने मगाशी म्हटल्याप्रमाणे चारुदत्त या नाटकावरून मृच्छकटिकची कथा रचलेली आहे. शूद्रकाचा काळ हा साधारणपणे इसवी सन पूर्व 1 किंवा 2 शतक असावं असं पुराणांवरून दिसतं. याचा अर्थ भासाचा काळ हा त्याच्या पूर्वी म्हणजे इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापूर्वी कधीतरी भास होऊन गेला असावा असं दिसतं. याच्यामध्येच अजून एक तिसरा महत्वाचा उल्लेख करावा लागेल तो चाणक्याचा. चाणक्याने कौटिल्य अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये अवतरण म्हणून त्याने अन्य ग्रंथातील एक श्लोक असं म्हणून एक श्लोक दिलेला आहे. हा श्लोक आहे नवम शरावम सलिलै सुपूर्णम सुसंस्कृतम दर्भ कृतोत्तरीयम तत्तस्य मा भून नरकम सगच्छेत यो भर्तृपिंडस्य कृतेन युद्धेत. हा श्लोक अन्य ग्रंथातून घेतल्याचं चाणक्य लिहितो आणि हा श्लोक मुळात प्रतिज्ञा योगंधरायण या नाटकामध्ये आढळून येतो. त्याचप्रमाणे
अजून एक उल्लेख करता येईल तो म्हणजे प्रतिमा नाटकामध्ये रावण आणि राम यांची भेट होते आणि रावण ब्राह्मणाच्या रूपामध्ये येऊन त्याने वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास केल्याचे सांगतो. त्यावेळेस त्याने जे काही शास्त्र सांगितली त्यामध्ये विविध अर्थशास्त्रांचा उल्लेख तो करतो, मात्र त्यात कौटिल्य अर्थशास्त्राचा उल्लेख तो करत नाही. या दोन संदर्भावरून चाणक्याच्या पूर्वी भास झालेला असावा असं मानलं जातं. चाणक्याचा काळ हा अलेक्झांडर दी ग्रेट यांनी भारतामध्ये स्वारी केली तो काळ आणि चाणक्याचा काळ हा साधारण समान आहे. त्यावरून इसवी सन पूर्व 4थ्या शतकाचा उत्तरार्ध हा चाणक्याचा काळ मानला जातो. त्याच्या पूर्वी भास झाला याचा अर्थ 4थ्या शतकाचा पूर्वार्ध हा भासाचा काळ मानला जातो. याच्यामध्ये स्वप्नवासोत्तमचा नायक उदयन हा राजा त्याचा काळ सुद्धा एक महत्वाचा निकष भासाचा काळ ठरवण्यासाठी ठरतो. उदयनाचा काळ हा साधारणपणे इसवी सन पूर्व 6वं शतक किंवा 5वं शतक मानला जातो आणि भासाच्या नाटकामध्ये त्याची कथा आली याचा अर्थ भास निश्चितपणे उदयनाच्या नंतरच्या काळात झाला. या दोन्ही पुराव्यांवरून भासाचा काळ हा इसवी सन पूर्व 4थं शतक असा विद्वानांनी मानलेला आहे. या सगळ्या तांत्रिक गोष्टींच्या नंतर भासाची लेखन वैशिष्ट्ये समजून घेणं खरोखर महत्वाचं ठरेल, कारण भासाबद्दल अनेक प्रकारच्या कथा दंतकथा या स्वप्नवासोत्तमच्या मगाशी सांगितलेल्या कथेप्रमाणे प्रसिद्ध आहेत, पण त्याचे लेखन आणि लेखन शैली याच्या बाबतीमध्ये मात्र सर्व विद्वानांमध्ये एकमत झालेलं दिसतं आणि ते म्हणजे हा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा नाटककार होता हे सर्वांनीच मान्य केलेलं आहे. भासाच्या लेखनाची वैशिष्ट्य दोन पद्धतीने आपल्याला विचारात घ्यावी लागतील. एक म्हणजे नाटककार म्हणून त्याची वैशिष्ट्य आणि दुसरं म्हणजे त्याच्या नाटकांच्या कथांची वैशिष्ट्य. त्यातलं पहिलं प्रकार आहे तो नाटककार म्हणून त्याची वैशिष्ट्य. त्याच्यामधला पहिला मुद्दा म्हणजे भावनांचे चित्रीकरण करण्यामध्ये भास सिद्धहस्त होता. एखाद्या नाटकामध्ये असलेल्या प्रत्येक पात्राची मनोभूमिका उत्कृष्टपणे मांडण्याचं कसब त्याला जमलं होतं आणि त्यासाठी आवश्यकतेनुसार कथा थोडीशी बाजूला ठेवून तो त्यांच्या भावनांच्या चित्रीकरणामध्ये लक्ष द्यायचा. हे करत असताना मूळ कथेच्या गतिमानतेलाही बाधा येणार नाही याची काळजीही तो घ्यायचा. उदाहरणच द्यायचं झालं तर स्वप्नवासोत्तम नाटकामध्ये दुसरा आणि तिसरा असे 2 अंक त्याने वासवदत्तेची भूमिका तिची मनोअवस्था व्यक्त करण्यासाठी म्हणून खर्च केलेले आहेत आणि हे करत असताना एकीकडे कथानक मात्र पुढे जाताना दिसतं. बऱ्याच ठिकाणी कथानकाच्या दृष्टीने आवश्यक घटना दाखवण्यापेक्षा त्यांचा फक्त उल्लेख करणे आणि त्याऐवजी नाटकातल्या पात्रांची मनोभूमिका त्यांची मनोअवस्था चांगल्या प्रकारे चित्रित करून दाखवणे हे भासाला चांगल्या प्रकारे जमलेलं आहे. प्रतिमा नाटकामध्ये सुद्धा दुसरा अंकामध्ये दशरथाची अवस्था, राम वनवासाला गेल्यानंतर दशरथाला झालेलं दुःख हे संपूर्ण दुसऱ्या अंकामध्ये दिसून येतं आणि याच्यामध्ये सुद्धा भासाने या चित्रीकरणाकडे जास्त लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थातच याच्यावरून लक्षात येऊ शकेल की भास हा रसांचा परिपोष करण्यामध्ये सिद्धहस्त होता. रस याचा अर्थ आपल्या मनामध्ये भावना निर्माण करण्याची साहित्याची क्षमता. साहित्यामध्ये नवरस मानलेले आहेत. या 9 रसांपैकी सर्वच रसांची उत्कृष्ट अशी मांडणी आपल्या नाटकातून करण्यामध्ये भास यशस्वी झालेला दिसतो. या सर्व रसांचा परिपोष भासाच्या नाटकांमध्ये घडतो. पण त्यातल्या त्यात करुण रस, विप्रलंब शृंगार रस हे 2 रस भासाच्या बाबतीमध्ये अधिक उठावदार दिसतात असं म्हणावं लागेल. करुण रसाचं उदाहरण म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे दशरथाचं सांगता येईल. प्रतिमा नाटकामध्ये दशरथाच्या ठिकाणी दिसणारा करुण रस हा दगडालाही पाझर फोडेल असा असतो. तर विप्रलंब शृंगार याचा अर्थ हा एक प्रकारे शृंगार रसच असतो, पण प्रेमीजनांचा विरह या शृंगार रसामधून दिसून येतो. विरहावस्थेमध्ये असणारा शृंगार रस म्हणजे विप्रलंब शृंगार रस. उदयनाच्या ठिकाणी दिसणारा हा शृंगार विप्रलंब शृंगार या प्रकारातला दिसून येतो. या दोन्ही नाटकांमध्ये असलेले हे दोन्ही रस हे भासाची रसपरिपोष करण्याची सिद्धता आणि क्षमता दाखवून देतात. हे सगळं करण्यासाठी साधन म्हणून ज्याचा वापर भास करतो ते महत्वाचं साधन म्हणजे संवाद. भासाच्या नाटकांमधील संवाद हे पात्रानुकूल आणि जिवंत असतात. त्याचे संवाद हे वास्तववादी वाटतात.
एखाद्या प्रसंगामध्ये कोणतीही व्यक्ती ज्या प्रकारचं वर्तन करेल आणि ज्या प्रकारे बोलेल त्याच प्रकारचे संवाद भासाच्या नाटकामध्ये दिसतात. आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीने भासाचं हे नाटक पाहिलं तर ते पाहत असताना त्या व्यक्तीच्या मनामध्ये या अशाच प्रकारच्या परिस्थितीमध्ये मी सुद्धा हेच बोललो असतो किंवा हेच बोलले असते अशा प्रकारची भावना निर्माण होते. उदाहरणच द्यायचं झालं तर स्वप्नवासरत्तम या नाटकामध्ये एक प्रसंग येतो. राजा झोपलेला असताना अज्ञातवासात असलेली वासवदत्ता तिथे येते आणि ती राजाला पाहते. तिला माहित आहे की राजा इथे माझ्या समोर आहे, राजा तिला त्या राजवाड्यात आहे हे तिला माहित आहे, पण राजाला ती जिवंत आहे हे माहित नाही. राजाला असं वाटतं की ती मेलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे थांबून ती थोडा वेळ राजाला पाहते. राजा स्वप्नात बडबड करत असतो, त्यावेळेला ती त्याच्या प्रश्नांना उत्तर देते आणि तिथून ती राजा उठण्यापूर्वी निघून जाते. पण या सगळ्या गडबडीमध्ये राजाला तिच्या अस्तित्वाची जाणीव होते. आणि मग तो आपला मित्र विदूषक याला ज्या वेळेला हे सगळं सांगतो त्यावेळेला विदूषक म्हणतो की निश्चितपणे तुला भ्रम झालेला असेल. प्रत्यक्षामध्ये वासवदत्ता मेलेली आहे आणि त्यामुळे तू जे सांगतोयस हा भ्रम आहे. आणि हे ऐकल्यानंतर तो राजा उदयन असं उत्तर देतो, यदि तावद अयम स्वप्नो धन्यम अप्रतिबोधनम अथायम विभ्रमो स्यात् विभ्रमो यस्तु मे चिरम. जर हे स्वप्न असेल तर या स्वप्नामधून मला कधीच जाग येऊ नये, आणि जर हा भ्रम असेल तर या भ्रमामध्ये मी कायमस्वरूपी राहीन. हे वाक्य कदाचित संदर्भहीन ऐकताना त्याच्यातली भावना, त्याच्यातली अर्थता लक्षात येणार नाही, पण प्रत्यक्षामध्ये नाटकामध्ये ज्यावेळेला आपण याचा विचार करतो त्यावेळेला कोणत्याही विरही या विरहावस्थेमध्ये असलेल्या कोणत्याही प्रेमीजनाच्या मनामध्ये येणारा हा विचार, ही भावना, ही तंतोतंत भासाने या वाक्यातून व्यक्त केल्याचं आपल्याला दिसून येतं. याच प्रकारे प्रतिमा नाटकामध्ये सुद्धा दशरथाला ज्या वेळेला ही बातमी मिळते की सुमंत्र परत आलेला आहे आणि सुमंत्राने रिकामा रथ आणलेला आहे, रथामध्ये राम लक्ष्मण सीता परत आले नाहीत, त्यावेळेस सुद्धा दशरथाच्या तोंडून असलेलं वाक्य अशाच काही प्रकारचं आहे. रिकामा आलेला रथ हा निश्चितपणे यमराजाने दशरथाचे प्राण घेण्यासाठी पाठवलेला आहे असं दशरथ या ठिकाणी म्हणतो. आणि त्याच्या भावनेची आर्तता तिथून दिसून येते. त्यामुळे पात्रानुकूल संवाद साधत असताना त्याच्यातला जिवंतपणा साधण्यामध्ये भासाला यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे भास भावनांचा परिपोष आणि चित्रीकरण करण्यामध्ये जास्त यशस्वी ठरतो. या सगळ्यांसोबत एक महत्वाचं अजून वैशिष्ट्य म्हणजे सरळता आणि सुबोधता. या सर्व वैशिष्ट्यांसह जर भाषा क्लिष्ट असेल तर प्रेक्षकांना किंवा वाचकांना मूळ नाटककाराला काय सांगायचं आहे तो भाव योग्य प्रकारे कळणार नाही. पण याची काळजी घेऊन भासाने भाषा अतिशय सरळ आणि सोपी ठेवलेली आहे. संस्कृतचा थोडासा अभ्यास केलेली व्यक्ती सुद्धा भासाची नाटकं सहजपणे वाचू शकते आणि समजू शकते, इतकी सरळ भाषा भासाची आपल्याला दिसून येते. त्यामुळे भासाच्या लेखनाचं हे महत्वपूर्ण वैशिष्ट्य वाटतं. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भासाची सूक्ष्म निरीक्षण शक्ती. छोट्या छोट्या प्रसंगामध्ये ही दिसून येते. एखाद्या प्रसंगामध्ये आपण दुर्लक्ष केल्या गेलेल्या गोष्टींकडे भास आवर्जून लक्ष देतो आणि त्याचं निरीक्षण त्याच्यातून दिसून येतं. उदाहरणच द्यायचं झालं तर चारुदत्त नाटकामध्ये एक चोर चोरी करण्यासाठी म्हणून एका घरात शिरतो आणि त्या घरातली माणसं गाढ झोपली आहेत हे तो ओळखतो. ते कशावरून ओळखलं याची काही लक्षणं तो सांगतो. खरं तर झोपेकडे आपण कोणीच तितकंसं लक्ष दिलेलं नसावं, पण भासाने या ठिकाणी कोणत्या लक्षणांवरून समोरची व्यक्ती गाढ झोपलेली आहे हे ओळखायचं, याचं एक प्रकारचं आपल्याला पाठच दिल्यासारखं दिसतं. याच प्रकारे स्वप्नवासरत्तम, प्रतिमा इत्यादी नाटकांमध्ये सुद्धा भासाच्या या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा प्रत्यय आपल्याला येताना दिसतो. भासाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भास चाकोरीच्या बाहेर जाणारा नाटककार आहे. चाकोरीबद्ध किंवा एखाद्या चौकटीच्या आतमध्ये राहून आपलं लेखन करणारा नाटककार भास नक्कीच नाही. याची दोन उदाहरणं नक्कीच सांगता येतील. त्यातलं पहिलं म्हणजे स्वप्नवासरत्तमच्या बाबतीतलं. खरं तर कोणत्याही नाटकामध्ये पहिल्या अंकापासून ते शेवटच्या अंकापर्यंत नायक आणि नायिका रंगमंचावर वारंवार दिसतात आणि त्यांच्या भोवती ही कथा फिरते
हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पण स्वप्नवासवदत्तमचं वैशिष्ट्य असं की या नाटकाचा नायक उदयन हा नाटकाच्या 3ऱ्या अंकापर्यंत रंगमंचावर येतच नाही. 6 अंकांपैकी पहिले 3 अंक रंगमंचावर नायक दिसत नाही, तो दिसतो तो 4थ्या अंकामध्ये. अशा प्रकारे वेगळी रचना स्वप्नवासवदत्तम मध्ये करून भासाने वासवदत्तेच्या मनोभूमिकेला, मनोवस्थेला अधिकाधिक महत्व प्राप्त करून दिलेलं आहे. असंच दुसरं वैशिष्ट्य प्रतिज्ञा योगंधरायणमध्ये दिसतं. या बाबतीमध्ये स्वप्नवासवदत्तमच्या एक पाऊल पुढे प्रतिज्ञा योगंधरायणमध्ये भास गेलेला दिसतो. संपूर्ण कथानक हे उदयन आणि वासवदत्ता या प्रेमी जोडप्यावर आधारित आहे. पण कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण नाटकामध्ये उदयन आणि वासवदत्ता दोघेही रंगमंचावर येत नाहीत. संपूर्ण नाटक हे त्यांच्या भोवती फिरतं, पण त्यांच्याबद्दल आपल्याला फक्त उल्लेखामधून कळतं. योगंधरायण हा उदयनाचा सचिव किंवा मंत्री, सर्व गोष्टी घडवून आणण्याचं काम तो करत असतो आणि त्याच्या भोवती कथानक फिरतंय असं वाटतं, पण प्रत्यक्षामध्ये नाटकाचा नायक आणि नायिका उदयन आणि वासवदत्ता मात्र कुठेही रंगमंचावर येत नाहीत. प्रस्थापित असलेल्या अन्य नाटककारांच्या विशिष्ट पद्धतीला छेद देऊन अशा प्रकारे चाकोरी बाहेर जाऊन लेखन करण्याचं भासाचं हे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. जशी नाटककार म्हणून भासाची काही वैशिष्ट्य आपण पाहिली, तसंच भासाच्या कथांची सुद्धा काही विशेष वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कथेची गतिमानता. मगाशी म्हटल्याप्रमाणे भास हा भावनांचा परिपोष करण्यामध्ये, त्यांचं चित्रीकरण करण्यामध्ये अतिशय सिद्धहस्त आहे. पण हे करत असताना भावनाशील असलेला भास आणि कथेच्या बाबतीमध्ये कथा गतिमान ठेवण्यासाठी विचार करणारा भास या दोघांमध्ये कुठेही द्वंद्व दिसत नाही. आवश्यक तिथे भावनांना महत्व आणि आवश्यक तिथे कथेच्या गतिमानतेला महत्व हे सोबत चालतं. आणि यासाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे भासाने आवश्यक त्या ठिकाणी कथेमधल्या काही महत्वाच्या गोष्टी उल्लेखाने सांगितलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी घटना या उल्लेखातून कळतात. उदाहरणार्थ स्वप्नवासवदत्तम मध्ये उदयन आणि पद्मावती या दोघांचा विवाह हा खरं तर वासवदत्तेच्या दृष्टीने फार त्रासदायक असा प्रसंग आहे. पण हा प्रसंग प्रत्यक्ष रंगमंचावर घडतच नाही. या दोघांचा विवाह हा वासवदत्तेच्या मनातील विचारातून आपल्याला समजतो. या दोघांचा विवाह होऊन गेलेला आहे हे प्रत्यक्ष आपल्याला नाटकामध्ये बघायला मिळत नाही. याचप्रमाणे अनेक असे प्रसंग आहेत की जे कथेच्या दृष्टीने आवश्यक नसतील, तर भासाने ते टाळलेले आहेत आणि त्यांचा फक्त उल्लेख करून कथेची गतिमानता त्यांनी टिकवलेली आहे. भासाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पटकथेमध्ये नाट्यछलितांचा केलेला वापर, त्याचप्रमाणे पताका स्थानांचा वापर. पताका स्थान म्हणजे काय याचा आपण सुरुवातीला विचार केलेला आहे. नाट्यछलित सुद्धा बऱ्यापैकी पताका स्थानासारखंच असतं, पण पताका स्थानामध्ये संवादातून निर्माण झालेली एक विशिष्ट परिस्थिती असते. नाट्यछलितामध्ये संवादाची आवश्यकता असतेच असं नाही. याचं उदाहरण देता येईल. प्रतिमा नाटकाच्या पहिल्या अंकामध्ये एक दासी नाट्यशाळेतून चेष्टा किंवा मज्जा म्हणून काही वल्कल चोरून आणते. हे कळल्यानंतर सीता प्रथम तिला रागवते, पण स्त्री सुलभ औत्सुक्यातून ती वल्कल नेसून पाहते. उत्सुकतेने वल्कल नेसणारी सीता पुढील काही वेळातच तिला प्रत्यक्षामध्ये तीच वल्कल धारण करून वनवासामध्ये जावं लागतं. हे अतिशय दैव दुर्विलास युक्त असं नाट्यछलित भासाने प्रतिमा नाटकाच्या पहिल्याच अंकामध्ये साधलेलं दिसतं. अशी नाट्यछलित अन्यही नाटकांमध्ये दिसून येतात. अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विशेष प्रसंगांची निर्मिती. भासाने बऱ्याच ठिकाणी इतिहासात असलेल्या कथांवरून कथानक घेऊनही मूळ कथेमध्ये बदल करून काही विशेष प्रसंग निर्माण केलेले आहेत. त्याची काही वैशिष्ट्ये सांगता येतील, ती म्हणजे प्रतिमा नाटकाच्या संदर्भाने सांगता येतील. प्रतिमा नाटकामध्ये दशरथ मृत्यू पावल्याची बातमी भरताला कोणत्याही व्यक्तीच्या तोंडून न कळता मौनातून कळणे ही एक अतिशय महत्वाची गोष्ट या नाटकामध्ये दिसून येते. आणि त्यासाठी भासाने प्रतिमागृहाची निर्मिती 3ऱ्या अंकामध्ये केलेली दिसते. या प्रतिमागृहामध्ये गेलेला भरत तेथील प्रतिमा पाहत असताना त्याला दशरथाच्या मृत्यूची माहिती कुणाकडूनही न कळता मौनातून कळते असं आपल्याला दिसून येतं. याचप्रमाणे याच नाटकामध्ये रावण आणि राम यांची सीतेच्या हरणापूर्वी भेट झाल्याचा देखील प्रसंग
भासाने घातलेला दिसतो. दूतवाक्यम या नाटकामध्ये ज्या वेळेला कृष्ण शिष्टाईसाठी कौरवांकडे गेलेला आहे, त्यावेळेला कौरवांच्या सभेमध्ये द्रौपदीच्या वस्त्रहरणाचं चित्र लावल्याचा प्रसंग देखील या नाटकामध्ये भासाने घातलेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारे कथेच्या पोषकतेसाठी भास आवश्यक त्या नवीन प्रसंगांची निर्मिती स्वतःच्या कल्पनेतून करतो, हे आपल्याला दिसून येतं. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भासाने भरत मुनींनी ज्या प्रसंगांना रंगमंचावर दाखवणं निषिद्ध मानलेलं आहे, असे अनेक प्रसंग रंगमंचावर भासाने दाखवले आहेत. यातला 2 महत्वाची उदाहरणं सांगतो. पहिलं म्हणजे स्वप्नवासव दत्तम. स्वप्नवासव दत्तम असं नाव ज्या कारणामुळे मिळालं, तो प्रसंग म्हणजे 5व्या अंकामध्ये येणारा राजाच्या स्वप्नाचा प्रसंग. मगाशी म्हणल्याप्रमाणे राजा स्वप्नामध्ये बोलत असतो आणि तिथे बसून वासवदत्ता त्याच्याशी संवाद करत असते, जी प्रत्यक्षात तिथे असते. हा जो प्रसंग आहे, हा अत्यंत महत्वपूर्ण असा प्रसंग स्वप्न वासवदत्तम मध्ये येतो. आणि खरं तर भरत मुनींच्या नाट्यशास्त्रातील नियमानुसार कोणतंही पात्र झोपलेलं दाखवणे, त्याचं स्वप्न दाखवणे, हे नियमाच्या विरुद्ध मानले गेलेलं आहे. त्याचप्रमाणे मृत्यू दाखवू नये असा सुद्धा एक नियम होता. पण भासाने प्रतिमा नाटकामध्ये दशरथाचा मृत्यू दाखवलेला दिसतो. अशा प्रकारे झोप, स्वप्न, मृत्यू असे प्रसंग भासाने आपल्या नाटकांमध्ये दाखवलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच त्याला बंडखोर नाटककार म्हटलं जातं. भासास बंडखोर नाटककार म्हणण्याचं अजून एक कारण पुढच्या वैशिष्ट्यामध्ये दिसून येतं. ते म्हणजे भासाने नकारात्मक मानल्या गेलेल्या पात्रांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या पात्रांना इतिहासाने कायमस्वरूपी खलनायक ठरवलेलं आहे, अशी पात्र भास आपल्या समोर एका वेगळ्या पद्धतीने मांडतो आणि त्या पात्रांची मनोवस्था, त्यांची मानसिकता, त्यांच्या भावना आपल्या समोर तो ठेवतो. त्यामध्ये प्रतिमा नाटकातून कैकेयीचं उदात्तीकरण भास करतो. कैकेयी कशी निरपराध आहे हे तो पटवून देण्याचा प्रयत्न करतो. कर्णभारण नाटकामध्ये कर्णाच्या मनावर असलेला मानसिक दबाव दाखवत असताना महाभारतामध्ये एक प्रकारे खलनायकच ठरवलेल्या कर्णाची देखील बाजू तो मांडतो. आधुनिक काळामध्ये कर्णावर अनेक कथा कादंबऱ्या निर्माण केल्या गेल्या, पण कदाचित कर्णाबद्दल चांगलं लिहिणारा भास हा पहिला साहित्यिक असावा. त्याचप्रमाणे दुर्योधन हा तर अतिशय दुष्ट मानला जातो, पण दुर्योधनाची बाजू सुद्धा उरुभंग या नाटकामध्ये मांडण्याचा प्रयत्न भासाने केलेला दिसतो. धृतराष्ट्र समोर आल्यानंतर मांड्या मोडलेल्या दुर्योधनाला उठून उभं राहता येत नाही, किंवा दुर्जय हा दुर्योधनाचा पुत्र आल्यानंतर आता तुझी ही जागा राहिली नाही असं दुर्योधनाने त्याला सांगणे, या सगळ्यामध्ये करुण रस ओतप्रोत भरलेला दिसतो. आणि यातून दुर्योधनाबद्दल प्रेक्षकांच्या, वाचकांच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण करण्याचं कार्य भासाने साधलेलं आहे. या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे भासाची पात्र ही सकारात्मक किंवा नकारात्मक अशा श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यासारखी नसतात. फक्त चांगली आणि फक्त वाईट अशी पात्र त्याची नसतात. माणूस आपल्या जीवनामध्ये फक्त चांगला आणि फक्त वाईट कधीच नसतो. माणसाच्या वागण्यामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे गुण दिसून येतात. प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी चांगली वागते, कधी वाईट वागते. भासाची पात्र सुद्धा अशीच वास्तववादी आहेत. ती कायमस्वरूपी वाईट किंवा कायमस्वरूपी चांगली नसतात. विशेषतः नकारात्मक पात्रांच्या बाबतीत हे विशेषत्वाने दिसून येतं. ज्यांना आपण खलनायक मानतो, अशी पात्र भासाच्या नाटकामध्ये दिसताना ती पूर्णपणे वाईट न दिसता त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी चांगुलपणा आहे, त्यांची सुद्धा काहीतरी भूमिका आहे, त्यांच्या सुद्धा मनाच्या काही भावना आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न भास करताना दिसतो. एकंदरीतच या सगळ्या वैशिष्ट्यांच्या आधारावर एक लक्षात येतं की भास हा फक्त भारतातील नाही तर जगातील सर्व नाटककारांमधल्या सर्वोत्कृष्ट नाटककारांची जर यादी केली तर त्यामधला एक नाटककार हा भास होता. आणि म्हणूनच भासाने निर्माण केलेली ही सर्व नाटकं आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा तितकीच लोकप्रिय ठरतात. आज या व्याख्यानाच्या निमित्ताने या भासाच्या नाटकांचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न मी केला. खरं तर भासाच्या प्रत्येक नाटकावर तास 2-2 तास बोलावं असं प्रत्येक नाटकाची योग्यता आहे, पण वेळेचा तितकासा आपल्याकडे उपलब्धता नसल्यामुळे आपण भासाच्या सर्वच नाटकांचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला. पण यानंतर आपण सर्वांना एक मनापासून विनंती करावीशी वाटते
की या निमित्ताने भासाच्या नाटकांचा आपल्याला परिचय झालेला आहे. ही नाटकं आपण प्रत्यक्षात मुळातून वाचण्याचा प्रयत्न करावा. आज इंटरनेटच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत. भासाची नाटकं सुद्धा ऑनलाईन मिळतील. त्याचप्रमाणे पुस्तकालयांमध्ये प्रत्यक्ष पुस्तकाच्या स्वरूपात सुद्धा ही नाटकं उपलब्ध आहेत. आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती की आपण निश्चितपणे ही नाटकं वाचण्याचा प्रयत्न करावा, वाचावीत आणि भासाच्या या सर्व गुणांचा मुळातून अनुभूती घ्यावी. कारण असं म्हणतात की साखर गोड आहे ती खाल्ल्याशिवाय कळत नाही. तसं भासाच्या नाटकांबद्दल म्हणता येईल की भासाच्या नाटकांची अनुभूती ती वाचल्याशिवाय कधीच येणार नाही. त्यामुळे आपण ही नाटकं वाचावीत आणि त्याचा अनुभव घ्यावा अशी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद.